आपल्या अंतःकरणातला आवाज काढून ते म्हणायचे. म्हणत कुंडली कवरदा हरिठोल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज
की संत शिरोमणी नामदेव महाराज की क्रांतिबंब एकनाथ महाराज की सर्व संतना की विठ्ठला विठ्ठला माझ्या मागे सगळ्यांनी अभंग म्हणायचा आहे सगळ्यांनी याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी हळू हळू चाला कोणी कोणाशी न बोला आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी तुका म्हणे सांगा घाटे देणे नका भरू पोटे आजी देतो पोट भरी पुढे म्हणाल तोवरी पांडुरंग करू प्रथम तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी गुरु गोविंद खडे ताके लागो पाय बलहारी गुरु आपणे गोविंद दियो बताय मस्तक माझा पायावरी या वारकरी संताच्या तुकाराम सर्व गायक वादक यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या एकदम सुंदर हो कारण मंत्रिमंडळ सोबत असेल आमदार सोबत असतील तर कुणी बी मुख्यमंत्री सहज होऊ शकतो याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे
आजी देखो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी. आज या पातोंडा नगरीच्या दत्तधाम मध्ये माझे मार्गदर्शक आणि पितृतुल्य व्यक्तिमत्व ज्यांना महाराष्ट्रात आपण दादा म्हणतो, उल्हासदादा पाटील सर महाराज, गाथा परिवार, तसेच इथलं कोणतं मित्र मंडळ, सांस्कृतिक मंडळ, चाळीसगाव सांस्कृतिक मंडळ यांच्या वतीनं दत्त मंदिराच्या वतीनं आयोजित हे प्रशिक्षण शिबिर आणि या शिबिराच्या सांगते प्रसंगी आज जो निवडलेला अभंग आहे, आपल्या वारकरी संप्रदायाचे कळस, भागवत धर्माचे कळस, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय यांचे आध्यात्मिक एकमेव मार्गदर्शक जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराया यांच्या अभंग गाथेतील भगवान श्रीकृष्णाच्या चरित्रपर अभंगात सेवेकरता निवडला आहे. विठ्ठल या ठिकाणी आपण कीर्तन शिकण्यासाठी आलेलो आहोत. काय शिकण्यासाठी आलेलो आहोत? कीर्तन. कीर्तन. आता कीर्तन या शब्दाचा अर्थ तरी काय? कोण कोण प्रशिक्षण म्हणजे इथं प्रशिक्षणार्थी कोण कोण आहे? हात वर करा. कीर्तन म्हणजे काय? कोण सांगतो? काय कळलं? कीर्तन म्हणजे या 8-10 दिवसांत कीर्तन कशाला म्हणायचं? कीर्तन हा जो शब्द आहे, या शब्दाचा अर्थ होतो कीर्ती वाखाणणे, भगवंताचं नामस्मरण करणे, त्या नावाचा प्रसार आणि प्रचार करणे, याचं नाव कीर्तन आहे. विठ्ठल विठ्ठल. तुकोबारायांचा एक अभंग आहे, विधी निषेधात्मक अभंग आहे. पहा, मी कोण नाही आणि मी कोण आहे असा तो अभंग आहे. 13-14 कडव्याचा, 1-2 कडवे तुम्हाला सांगतो. म्हणजे कीर्तन काय आहे हे तुमच्या लक्षात येईल, नक्कीच लक्षात येईल. कीर्तन म्हणजे काय हे आपल्याला लक्षात घ्यायचं. तुकोबाराय सांगतात, कपट काही एक नेने भुलवायाचे लोक. तुकोबाराय बघा, निषेध म्हणजे काय करायचं नाही आणि विधी म्हणजे काय करायचं. कपट काही एक नेने भुलवायाचे लोक. लोक भुलतील, लोक फसतील, लोकांची नागवणूक होईल असं मी करत नाही. तुकोबाराय तुम्ही काय करता? तुमचे करीतो कीर्तन, गातो उत्तम ते गुण. कीर्तनाची व्याख्या सापडते आपल्याला. मी काय करतो? मी तुमचं कीर्तन करतो. कीर्तन म्हणजे काय करतो? देवाचं नामस्मरण करतो. देव म्हणजे काय? देव म्हणजे जेवढ्या वर्च्यूज आहेत जगामध्ये, बेस्ट क्वालिटीज आहेत, त्या क्वालिटीचं मी वर्णन करतो. आय एम डिस्क्राइबिंग द गुड व्हर्च्यूज फॉर ऑल वर्ल्ड. दॅट इज द कीर्तन. विठ्ठल गाऊने जडी बुटी, चमत्कार उठाउठी, तुमचे करीतो कीर्तन, गातो उत्तम ते गुण, नव्हे मठपती. 14 कडव्याचा अभंग आहे. नाही चाहुरांची व्रती. मग काय करता? तुमचे करीतो कीर्तन, गातो उत्तम ते गुण, नव्हे पुराणिक, सांगणे करणे अनेक. मग काय करता? तुमचे करीतो कीर्तन, गातो उत्तम ते गुण. अहो तुकोबारा एका वाक्यात सांगा ना. तुकोबारा शेवटी सांगतात की नव्हे यांच्या ऐसा, मी यांच्यासारखा नाही. लोकांची लुबाडणूक करायची भरपूर वर्णन आहे. माळा हलवणारे, लोकांना फसवणारे, जे धार्मिक क्षेत्रामध्ये शोषण होईल लोकांचं, गोळ्या भाबड्यांचं, असं कुठलंही कपट न करणे, याचं नाव तुकोबाराय म्हणतात. नव्हे यांच्या ऐसा. तुका वेगळा रे, तुका निर्वयासी पिसा. यांच्यासारखा येडा पिसा नाही तुका. तुका खूप वेगळा आहे. मी एकच काम करतो, तुमचे करीतो कीर्तन, गातो उत्तम ते गुण. अगदी
कीर्तनाची दुसरी तुकोबारायांनी एक व्याख्या सांगितलेली, कीर्तन ही इतकी उत्तम, इतकी चांगली गोष्ट आहे, दोनदा म्हणा, इतकी चांगली गोष्ट आहे की प्रत्यक्ष तुम्ही हरिरूप होऊ मी फक्त ह्याच्यासाठी सांगतोय, आपला काल आहे वर्णन करायचं भगवंताचं, फक्त तुम्ही प्रशिक्षणाला लावा. कीर्तन म्हणजे काय? कीर्तन हे लोकांना उपदेश सांगण्याची गोष्ट नाही, जे मला कळलं ते मी सांगतोय. कीर्तन स्वतःच्या अंतरंगामध्ये प्रथम परिवर्तन करण्याचं आणि नंतर तेच परिवर्तन जगामध्ये घडून आणायचं, शुद्ध व्हायचं. पहिल्यांदा जर आपल्याला कुठलं व्यसन असेल ते आपण सोडवलं पाहिजे वारकऱ्यांनी, कीर्तनकारांनी. आपण काही वाईट करत असेल तर ते सोडायचं आणि त्यानंतर आणि तरच आपण लोकांना सांगण्याचा आपल्याला अधिकार प्राप्त होतो. कीर्तन म्हणजे काय? मी 4 स्क्रिप्ट पाठ केल्या आणि त्या मुडेकर बाबा सारखं किंवा अनेक ठिकाणी जे प्रकार घडतात, अशोक बाबा खराब सारखं काही भानगडी केल्या, मग ते कीर्तन होऊ शकत नाही. लक्षात ठेवा, कीर्तन म्हणजे स्वतः मधलं जे काही वाईट कचरा आहे अंतःकरणातला, शरीरातला, सवयीतला, तो अगोदर बाजूला काढायचा. एक सुंदर प्रसंग असतो बघा, मूर्तिकार इतकी सुंदर मूर्ती कशी घडवलीस? अरे बाबा, मूर्ती आतच होती, नको असलेला भाग मी काढून टाकला, आपोआप ती देवाची मूर्ती. तसं देव हित आहे, होय अंग हरिओ. फक्त आपल्याला नको असलेलं वाईट जे आहे ते काढून टाकणं प्रथम आपल्यातलं आणि नंतर लोकांना त्याचं मार्गदर्शन सांगणे, याचं नाव आहे कीर्तन. विठ्ठल विठ्ठल. या पद्धतीने अगदी संत श्री नामदेव राय कीर्तन परंपरा जी आहे ही नारदाची गादी आहे. कीर्तनासाठी, कीर्तन म्हणजे मार्गदर्शन करणं असं नाही. तुम्हाला माहिती आहे, कीर्तन या शब्दाचा फक्त नामस्मरण सुद्धा अर्थ होतो, आपलं नामचिंतन करणं, बस तसा सुद्धा अर्थ आहे. पण या नारदाची जी परंपरा आहे कीर्तनाची, नारदीय कीर्तन आज सुद्धा होतं. पण ही वारकरी संप्रदायाची, लक्षात ठेवा, भागवत धर्माची ही जी उभा राहून कीर्तन करण्याची परंपरा आहे ती कुणी सुरू केलेली माहिती आहे? कुणी? कशी सुरू झाली माहिती आहे? बघा, नामदेव महाराज औंड्याच्या देवळामध्ये कीर्तन करायला गेले. त्यांचा अभंग आहे स्वतः कीर्तन करायला गेले नामदेव महाराज. आणि तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला अधिकार होता काय कीर्तन करायचा? मला अधिकार होता काय? अजिबात नाही. लक्षात ठेवा, अधिकार नव्हता. नामदेवरायाचा शब्द सांगतो, माझा नाही म्हणता. नामदेवरायाचा हिंदी अभंग आहे बरं का. काय गाला सुरुवात त्याची? दीन दीन जाती मेरी पंढरी के राया. कधी म्हणतात माहितीये? ते गेले कीर्तन करायला देवळामध्ये आणि तिथं टाळ बिना वाजवीत आपल्या वारकऱ्याचं 3च साधने, लक्षात ठेवा, लावणी, मृदंग, श्रुती, टाळ आणि अजय घोष, नाही का? याच्यातून जो आनंद होतो तो वारकऱ्यांचा खरा आनंद आहे, आध्यात्मिक आनंद आहे. तर नामदेवराय गेले आणि तिथं त्यांना हकलून दिलं, का तुला अधिकार नाही. मग नामदेवरायाला रडू आलं, अंतःकरण गलबलून गेलं. नामदेवराय त्या मंदिराच्या बाहेर आले, औंड्याच्या मंदिराच्या. मग त्या ठिकाणी ते अभंग मोठ्याने म्हणू लागले, हीन दीन जाती मेरे पंढरी के राया, ऐसा नामा दर्दी तुने काहे को बनाया. आणि पुढे ते म्हणतात, ताल बिना लेके नामा देऊळ में गया. देवळात गेला, पूजा करते ब्राह्मणों ने बाहर बघाया.
देऊल के बाहर नामा अल्लख पुकारे, जिधर जिधर नामा जाए उधर देऊल ही फिरे. नाना वर्ण गवा गाई, वेगवेगळ्या रंगाच्या गायी येतात. नाना वर्ण गवा उनका एक वर्ण दूध. तुम कहा के ब्राह्मण हम कहा के शूद्र. अरे तुम्ही कसले ब्राह्मण आणि आम्ही कसले शूद्र. वेगवेगळ्या रंगाच्या गायी आहेत, त्यांचं दूध कसे सफेद आहे. मेरा मन सुई तर मेरा धागा, खेचर जी के चरणों में नामा सिंपी लगा. आणि त्याच नामदेवरायांनी मंदिरात नाही ना संधी, वारकऱ्याचं कीर्तन कुठं असतं मंडपामध्ये. ही वाळवंटाची परंपरा आहे. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. ही वाळवंटाची परंपरा, ही कीर्तन परंपरा सुरू झाली. त्या नामदेवरायांनी सुद्धा कीर्तनाचा उद्देश सांगताना सांगितले, अरे आम्ही टाळ विना घेऊन सगळ्यासोबत नाचतो, उड्या मारतो, गातो, सगळं करतो. आमचा उद्देश नाचणं गाणं आणि टाइमपास करणं नसतं. या जगाला जे ज्ञान नाही ते ज्ञान देणं, जगाला ज्ञानाचा दीपक पेटवणं, हे आमचा खरा उद्देश आहे. तो उद्देश त्यांनी आपल्या अभंगात सांगितलेला आहे. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी. लक्षात ठेवा, कीर्तन म्हणजे या लोकांना जे जे उपयुक्त आहे, जे जे हिताचं आहे, जे जे अज्ञानाचं आहे, ते अज्ञानाच्या ठिकाणी ज्ञानाचा प्रकाश निर्माण करताना त्याचं नाव कीर्तन आहे. आणि या प्रकाशानं संपूर्ण ब्रह्मांड जग बनलंय. महाराष्ट्र नाही, भारत नाही, संपूर्ण जग प्रकाशमान करायचं, त्याचं नाव आहे कीर्तन. विठ्ठल विठ्ठल. कीर्तन करताना अगोदर आपण प्रकाशमान असलं पाहिजे आणि त्यावेळेस आपण जगाला ज्ञान देऊ शकतो. नाहीतर एक म्हणे काय, नाव सांगे लोकाला आणि अशी अवस्था नाही व्हायला पाहिजे. म्हणून आपल्यामध्ये परिवर्तन करणं आणि तेच परिवर्तन जगामध्ये अपेक्षित करणं. जे जे आणि संतांचं वाङ्मय जे ना माऊली, ते कुठली पोथी नाही बरं का, कुठलं पुराण नाही, कुठलं वेद नाही. त्यांच्या अनुभूतीला जे येतं ना, जसा प्रसंग येतो, जसा अनुभव येतो, ते ते जगाला देत असतात. काय आले अंगा ते या जगाते अनुभव आले अंगा ते या जगा भेटासे. किंवा तुका म्हणे तैसा ओतला से ठसा, अनुभवा सरीसा मुखाला. किंवा अनुभव येथे व्हावा शिष्टाचार, नकलती चार आम्हा पुढे. तुम्हाला अनुभव नाही, मी उगा गप्पा हाणायच्या. मी काय म्हणणार, हा स्वर्गामध्ये रंभा असते, उर्वशी असते, अप्सरा असते. उगाच एखाद्या ह्यानी प्रश्न विचारला, समजा सर म्हणले, हा तुम्ही बघितला स्वर्ग, झालं पंक्चर बघितलंय का? नाही. म्हणजे इथं पोकळ बांबू गोष्टी सांगायच्या नाही, दंतकथा सांगायच्या नाही. नका दंतकथा येथे सांगो कोणी, कोरडे ते बोल मानी कोण. जे जे तुम्हाला अनुभूतीला आले ना, ते सांगणे याचा अर्थ आहे कीर्तन. विठ्ठल विठ्ठल. प्रशिक्षणातून जाताना आपण क्लिअर आयडिया करून जायचे. आपल्याला काय करायचंय, आपल्याला अंधकार पेरायचा आहे का प्रकाश द्यायचा आहे. आपल्याला श्रद्धा निर्माण करायची आहे का लोकांमध्ये अंधश्रद्धा निर्माण करायची. आपल्याला लोकांना लुबाडायचे का लोकांना शोषण मुक्त करायचे. आपल्याला लोकांचं भलं करायचंय का वाईट करायचंय. तुका म्हणे उघडे आहे हित घात, जयाचे उचित करा तैसे. तुम्हाला काय करायचं, उचित करायचं, हित करायचं का घात करायचं, हे तुमचं तुम्ही ठरवलं पाहिजे. म्हणून आपण स्पष्ट आयडिया घेऊन कीर्तन काय आहे हे या ठिकाणी समजून घेतलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल. अभंग निवडलाय, कोणाचा अभंग आहे? तुकाराम महाराज. इथं आपण सगळे सुशिक्षित आहेत, बरोबर का? तुकाराम महाराजांचं मी अनेक वेळेस नुसतं म्हणतो, पूर्ण नाव पुन्हा कुणाला माहिती आहे? सगळे वारकरी असतात, सगळे ऐकणारे असतात. भैया कितवीला बाळा तू?
अय बाळा तू कितवीला आहे? सातवीला. तू रे? सातवीला. तू तिसरीला. वा. तुकाराम महाराजांचं पूर्ण नाव सांग बरं. बरं आता खरं खरं प्रश्नाचं उत्तर द्यायचं. गेल्या वर्षी एक पिक्चर आला होता, त्यातला हिरो असा करायचा आणि असा वाकडा वाकडा चालायचा. काय नाव होतं पिक्चरचं? हा काय वासा. आणि तुकाराम महाराजांचं नाव काय बाळा? हा बरं पुष्पामधलं गाणं कोणतं आहे भारी? हिरोईनचं नाव काय होतं त्यातल्या हिरोईनचं? हा बरोबर आहे, सांग काय आहे? बघा तुकाराम महाराजांचं नाव काय? मग त्यांचा दोष नाही, त्यांच्या पुढे काय येते लक्षात ठेवा. तुकोबरायचं नाव लक्षात ठेवा बरं. तुकाराम गोलोबा आंबिले मोरे सुद्धा त्यांचं आडनाव आहे. ते तुकोबराय. तुकोबराय कोण आहेत? प्रश्न आहे माझा. कोण आहे? का त्यांचे अभंग घेतो? कोण तुकोबराय? तुकाराम महाराज कोण आहे? कोण आहे? का अभंग घेतो? का त्यांचं नाव घेतो? कुंडली कवरला हितल श्री ज्ञानदेव तुकाराम. का माझे आजोबा म्हणून का? हा का नाव घ्यायचं? तुकाराम महाराज कोण आहेत माहिती आहे? जगद्गुरु आहेत. कोण आहेत? जगद्गुरु. आज आपल्या भारताची अवस्था अशी 80-90 जगद्गुरु असते ना आपल्याला सध्या बरं का. कुणी लावते की जगद्गुरु, कुणी लावते जगद्गुरु. आमच्या बीड मध्ये तर बॅनर लागले होते मागच्या आठवड्यात. जगद्गुरूंचे दर्शन आहे, पादुका दर्शन. स्कॅनर दिलं होतं, 200 रुपयाचं स्कॅन करा, दर्शनाला नंबर लावा, पैसे लुटायचे जगद्गुरू. अरे गल्लीत म्हणजे गल्लीत तुला विचारित नाही कुत्र आणि म्हणतो मी सगळ्या जगाचा मित्र, असं कुठं असतंय का? अरे जगद्गुरू कुणाला म्हणतात लक्षात ठेवा. ज्याचं तत्वज्ञान संपूर्ण विश्वाने स्वीकारलंय. आता सध्या युद्ध चालू आहे. कोणत्या 2 देशाचं युद्ध चालू आहे? इराण आहे का नाही? ज्याचं इराणशी वाकडं, त्या देशातल्या चुलीमध्ये लाकडं गॅस संपला. आहे का नाही? तर पहा आज सगळे हॉटेलवाले लाकडावर आले. म्हणजे त्या युद्धामधलं मी जी परिस्थिती बघितली, एक मी सहज बातम्या बघत होतो, मला एक दिवशी काय दिसलं, मी मानतोय तिथलं उद्ध्वस्त झालेलं. मी जगद्गुरु तुकोबरायांसाठी सांगतोय. तिथं मला 3 गोष्टी दिसल्या. असे 3 गोष्टी दिसल्या. 3 माकडं होते बघा, ते उद्ध्वस्त झालेले असं पडलेलं 3 माकडं. कुठं? इराण मध्ये. मी काय सांगतोय काय का? इराण हा मुसलमानाचा देश आहे बरं का. इराण मध्ये 3 माकडं होते. काय माहिती का? एक माकड असं होतं, असं केलं त्यांनी विमानतळावर. मी जोक नाही सांगत, मी जे बघितलं. दुसरं असं केलेलं होतं आणि तिसरं असं होतं माकड. माहिती का ते माकड? हे बघितले कुठं? बघितले ना? कुणाचे माकडे ते? हा तर बघा गांधीजींचे म्हणतो आपण, पण ते बापूंचे माकड नाही. ते माकड आहेत तुकोबरायांचे. कुठले माहिती का ते? पापाची वासना नको लावू, पापाची वासना नको लावू डोळा, त्या दोन्ही आंधळा बराच निंदेचे श्रवण नको माझे, अपवित्र वाणी नको माझ्या मुखा. म्हणजे हे 3 माकडं. मला सांगायचं काय? जगद्गुरु म्हणजे कोण? आज मुसलमानाचा देश असू द्या, ख्रिश्चनाचा असू द्या, यहुद्याचा असू द्या, बौद्धांचा असू द्या, तुम्हाला संपूर्ण विश्वामध्ये न सांगता ज्यांचा विचार स्वीकारला गेला त्या महापुरुषाचं नाव जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज. विठाला विठा. सर्वश्रेष्ठ प्रिय माथोर जो का अवतार जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. संप्रदाय सगळ्यांचा
अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा अर्थ समजून घ्या. या जगामध्ये जेवढे जीव आहेत, जीव म्हणतोय मनुष्य, प्राणी, पक्षी, पशु, जंतू, सूक्ष्मजीव, अतिसूक्ष्मजीव, विषाणू, व्हायरस, काय काय जे असते, एवढंच नाही तर जे निर्जीव आहे या सगळ्यांचे गुरु ब्रह्मांडाचे, मी म्हणत नाही, संत निळोकरांनी सांगितले जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सगळ्यांचा संप्रदाय जर कुठून सुरू होतो तर तो तुकोबारायापासून होतो. कारण तुम्हाला माहित आहे तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले. या विश्वाचं जे चैतन्य आहे ते एका पारड्यात ठेवलं आणि तुकोबारायाचं नाव एका पारड्यात ठेवलं तर ते समान भरेल. काय त्यांचं कुणी वर्णन केले? त्यांच्या मित्रांनी नाही, बेस्ट फ्रेंडनी नाही, त्यांचा सगळ्यात मोठा दुश्मन, शत्रू, विरोधक यांनी ते वर्णन केलेले. माहितीये आरतीमध्ये सुद्धा आहे. काय माहितीये का? आपला दुसरा सुद्धा आहे, म्हणे रामेश्वर भटद्विजा तुका विष्णू नाही रुजा. कुणाला म्हणते ते? मराठ्याला नाही, कुणब्याला नाही, माळ्याला नाही, कोळ्याला नाही, कुणाला नाही. कुणाला म्हणते? रामेश्वर भट. कुणाला म्हणतोय? म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा. ब्राह्मणांची सभा घेतली हजारो, अरे त्यांना म्हणतोय अरे ब्राह्मणांनो, द्विजांनो ऐका, तुकाराम महाराज आणि देव वेगळे नाहीत. तुकोबारा एवढे श्रेष्ठ आहेत, एवढे श्रेष्ठ आहेत, त्यांच्या तुम्ही मार्गाला लागा तरच तुमचं कल्याण. तुका सर्वश्रेष्ठ आजही आहेत. त्यांच्या हृदयाचं स्पंदन त्या गाथेमध्ये शब्द रूपानं प्रकट झाले. अशी भावना करायची गाथा वाचताना. आणि सगळं इतर प्रशिक्षणार्थी जे आहेत ना, दरवर्षी लक्षात ठेवा, दरवर्षी तुम्ही दरवर्षी एकदा गाथा वाचायची. कशी वाचायची माहितीये? भावना मनामध्ये निर्माण करायची. भावनेला लय महत्व बरं का. कोरडी वाचली ना काही उपयोग नाही, काही नाही, कोरड्याला काही उपयोग नाही. काय इतक्या अंतकरणात भाव करायचा की तुकोबाराय माझ्या सोबत आहे, माझ्याशी बोलताय, एक एक शब्द सांगताय, एक एक प्रत्येक अभंग सुरुवातीपासून सुरू करायचं. काय संचरण दृष्टी हे मला सांगताय. तुम्ही भावना करून बघा किती मोठा चमत्कार स्वतःमध्ये होतोय. याचा जो अनुभूती मला आली मी ती तुम्हाला सांगतोय. विठ्ठल तुकोबारायची गाथा म्हणजे सगळे वेद, सगळे पुराण, सगळे श्रुती स्मृती काय जेवढं असेल सगळं, गीता भागवत सगळ्याच लोणी काढले. साप आणि शेरका पाड माहिती का? आसिल पाड माहिती का? पाड लागत झाडाला एकदम आसिल, एकदम टॉपचा जबरदस्त पाड म्हणजे तुकोबारायचं एक एक अक्षर धन आहे. लक्षात ठेवा, अभंग धन आहे. म्हणून आपले उल्हासदादा पाटील यांनी त्या संपूर्ण वेद पुराण सगळे आपले धार्मिक वाङ्मयाचं जे लोणी अभंग, अक्षय धन, अखंड धन, त्याच्यावर आपल्याला प्रसार प्रचार करायचा, लोकांचं कल्याण करायचं. म्हणून संपूर्ण या महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण हिंदुस्थानमध्ये गाथा परिवार उभा केला आणि आज शेकडो कीर्तनकार घडवणारे उल्हासदादा लक्षात ठेवा. म्हणून त्यांच्यासाठी खूप खूप वंदन आहे.
तुकोबारायांचं चरित्र आपल्याला माहित पाहिजे. त्यांच्या जीवनातली एक साधी घटना, पण तीच खरा चमत्कार आहे त्यांच्या जीवनातला. लक्षात ठेवा, आपल्याकडे जर 1,000, 2,000, लाख रुपये हरवले ना, जन्मभर विसरणार नाही. त्या काळामध्ये कुणाची मागणी नसताना तुकोबाराय गरीब नव्हते, तुकोबाराय श्रीमंत होते, सावकार होते. ते वजन माप मोजणारे अधिकारी होते, वाणी होते, दुकानदार होते. खूप मोठा व्यापार होता. पुण्याची मागणी नसताना 67 लाखाचं कर्ज माफ केलं. या भारतामध्येच नव्हे, संपूर्ण विश्वामध्ये सर्वप्रथम शेतकरी कर्जमुक्त करणारा संत महापुरुष विश्वपुरुष कोण असेल? माझे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज. त्यांच्या अभंग गाथेतील काल्याचा अभंग आज आपण निवडलाय. काला म्हणजे काय? काल्याचे 2-4 अर्थ दिलेले आहेत वेगवेगळ्या ग्रंथामध्ये. काला या शब्दाचा साधा अर्थ आहे. तुमच्याकडे काला कशाला म्हणतात माऊली? हा, काला काय म्हणते? जे माहिती सांगा ना. काला खाल्ला का? खाल्ला ना. आमच्याकडे काला काय म्हणतात नाही. एकापेक्षा जास्त वस्तू एकत्र अशा करायच्या की त्या एक जीव झाल्या पाहिजे आणि मग ओळखता आल्या पाहिजे. त्याला काय म्हणते? काला. साधं सांगतो, बाजरीची भाकर, दूध आणि साखर अशी चुरायची, मस्त त्याची रबडी करायची, 2 मिनिटात जेवण. त्याला काय म्हणतात? असं एकत्रीकरण, असं मिक्सिंग अँड रिकास्टिंग अशी की पुन्हा ते वेगळं करता येणार नाही. याला काय म्हणलेले? काला. विठ्ठल जीव शिव ऐक्य, भगवंत आणि भक्त यांचं एकत्रीकरण असं की पुन्हा ते वेगळे होणार नाही. याला सुद्धा काय म्हणलेले? काला. आणि आपल्या भागवत धर्मामध्ये वारकरी संप्रदायामध्ये काला कशाला म्हणायचं माहितीये? अनेक जातीचे, अनेक धर्माचे, अनेक पंथाचे ज्यांना ज्यांना धार्मिक क्षेत्रात नाकारण्यात आलंय ते सुद्धा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, स्त्री, पुरुष, अगदी वेश्या सुद्धा एकत्र बसून, लहान असो, मोठा असो, श्रीमंत असो, कुठल्याही भाषेचा असो, सगळ्या जणांनी असं एकजीव व्हायचं, असं एकजीव व्हायचं की तो एक जिन्सीपणा कधीही तुटला नाही पाहिजे. याला म्हणतात वारकरी संप्रदायाचा काला. विठ्ठल तुकोबारायांनी सांगितलेले, या रे लहान थोर सगळे या, कुणी सुद्धा याती फलते नारी नोर. कुणी या. महिलांना तर माहितीये का? महिलांना काय म्हणायचे आपल्या इथं माहितीये? नरकाचं द्वार. पण या वारकरी संप्रदायाने नुसतं महिलांना संधी नाही दिली, संत बनवलं. संत. संतांनी सरता केलो तैशा परी, चंदनाने बोरी व्यापिल्या, गुण दोष जाती न विचारिता काही, भाव दिला पायी आपुलिया. संत बनवलं महिलांना, सगळ्यात श्रेष्ठ बनवलं. म्हणजे आपल्यासारखं केलं. सरता करणे म्हणजे काय? उच्च बनवणं, मोठं बनवणं, स्वतः सारखं करणं, असं केलं. हा काल आहे. सगळे या, कोणी लहान मोठा, जात पात धर्म कुठलंही न मानता. आणि एक लक्षात घ्या, व्यवहाराची रीत आज जे समाजामध्ये चालू आहे, वातावरण गढूळ. कुणाची जात इथं कुणाला काय पडले हो जातीचं? आपणा लागे काम वाण्या घरी गुळ, त्याचे जाती कोळ काय दिले. अरे काय करायचंय? आपल्याला गुळ पाहिजे ना. दुकानदार कुठल्या जातीचा आहे? मुसलमान आहे का मराठा आहे का कुठला रजपूत आहे का कुठला दलित आहे? घालायचं काय? तुला काय पाहिजे? गुळ. शिवरायांनी सुद्धा कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा घेणं देणं नाही. तू स्वराज्याला इमानदार आहेस ना, या सगळे या, अवघे या, सगळे मिळून महान तयार करू. लहान लहान या, आपण सगळे मिळून या विश्वामध्ये महान होऊ. प्रति पश्चंद रेखेव वर्धिष्णू विश्ववंदिता शहाशिनो शिवशेषा
मुद्रा भद्राय राजते विठ्ठल विठ्ठल काला असं एकत्रीकरण एक होणे समाज एक करणे याचं नाव आहे काला. मग हा काला कोणी केला? महाराजांनी प्रमाण दिलं शिवरायांचं चरित्रातल्या गीताने की शिवरायांनी केला. अजून काला कोणी केला? तर काला केला भगवंतानं भगवान श्रीकृष्ण. माहितीये आपण आपल्या जीवनात इतक्या समस्या घेऊन कुठं कुठं जातो, पण तुम्हाला माहितीये भगवंताच्या जर चरित्राचा विचार केला ना, भगवंताचा जन्म कुठे आहे एकदा माहितीये? तो जो कर्ण होता, कर्ण म्हणतो माझं इतकं वाईट आहे, माझं इतकं असं आहे, माझं तसं आहे. त्यावेळेस भगवंत त्याला म्हणतात बाबा रे तुझं कसं आहे, तुझं सगळं चाललंय, माझा जन्म जेलमध्ये झाला. अरे माझे जेवढ्या काही बहिणी भाऊ जे कोण झाले सगळे माझ्या सख्या मामाने मारून टाकले. लक्षात ठेव, दुःख बाळगू नको. भगवंत लक्षात ठेवा, भगवंताचा जन्म एकदम फास्ट सांगतो. देवकी आणि वसुदेव हे कोण आहेत? भगवंताचे आई वडील. आणि त्यांचं लग्न झालं आणि लग्न झाल्या आकाशवाणी झाली, हे कंसा यांच्या दोघी जो आज पुत्र होईल तुला मारून टाकेल, तुला त्याची सख्खी बहीण आणि सख्खा दाजी पुढे लागले जेलमध्ये कारागृहात टाकलं. आणि पहिली काय झाली? आठवं मारणार आहे. मग ते काय म्हणला 8 झाले बघू 8व्याला मारू. पण तुम्हाला माहितीये कळलाई बाणाई माहिती तुम्हाला? आमच्या इकडे म्हणे कळलाई बाणाई. हे कळ लावायची निघून जायचं, गाडी टाकायची जाळून टाकायचं सगळं काम. तर त्या ठिकाणी नारद मुनी आले, म्हणजे अरे कंसा तू हे काय करायला लागला? अरे पहिलं कसं समजतो? जर देवाने असं केलं 8व्यापासून सुरुवात केली 1 2 3 4 5 6 7 पहिलंच तुला मारून टाकीन ना. मग काय कर, सर सगळं इथून तिथून पुण्य सारावया आणि नाहीतरी आपल्या देशामध्ये मुलींवर अन्याय झालेत. लक्षात ठेवा, मुलींवर सतत अन्याय होत राहिले. आज सुद्धा होतात. त्याने धरायचं आणि ते लेकरू आपटून मारून टाकायचं. 7 मागे 7. आणि 8व्या वेळेस कुणाचा जन्म झाला माहितीये? माझ्या भगवंताचा जन्म झालाय. या जगात जो प्रकाशमान आहे त्याचा जन्म झाला. आणि आपोआप त्या जेलचे कारागृहाचे दरवाजे उघडले आणि त्या ठिकाणी वासुदेवाने टोपल्यामध्ये बाळाला टाकलं. आणि आपला मित्र नंद याच्याकडे गोकुळामध्ये पूर आलेला नदीला, पूर आलेला असताना सुद्धा त्यांनी काय केलं? फक्त भगवंताची कणगुळी त्या पुराला चिटकली, सगळा पूर आटला आणि गोकुळामध्ये गेला. गोकुळाची मुलगी जन्मली होती माया रूपी, त्या मुलीला टोपल्यात टाकलो. पुन्हा कारागृहात आला. कारागृहाचे दरवाजे बंद झाले. मुलगी या ठिकाणी मोठ्याने रडायला लागली. लगेच सगळे उठले सेवक आणि ते सांगू लागले, अरे आठवं लेकरू जन्मला आठवं. कंस आला, त्या लेकराच्या पायाला धरलं, गरगर फिरवलं, खाली आपटला, तेवढ्यात ती सटकली आणि आकाशवाणी झाली, अरे कंसा, अरे तू काय समजतोस? अरे तुला नष्ट करणारा दुसरा तो गोकुळामध्ये सुखाने वाढतोय, गोकुळामध्ये आनंदात वाढतोय. विठ्ठल विठ्ठल. भगवंत आले आणि भगवंत आल्यावर काय आनंद आहे? नंदाच्या घरी भगवंत आलाय, देव आलाय, मुलगा आलाय, सगळ्या गोकुळाला आनंद झालाय. सगळं गोकुळ एवढं आनंदित आहे की तुम्हाला माहिती आहे त्या गवळणी सुद्धा इतक्या आनंदित आहे. त्यांना माहित झालं आल्या 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 5 गवळणी, आल्या 5 गवळणी, 5 रंगाचा शिकार करून, 5 रंगाचा
गोकुळी जन्मला दुष्टा सळकाप तुटला होता कृष्णाचा अवतार आनंद करती घरोघर गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळ कृष्णानंदा घरी आनंदल्या नरनारी पुढिया तोरणे करती कथा गाती गाणे इतका आनंद झाला आणि गवळण एकमेकाला सांगू लागल्या काय सांगू लागल्या महाराज गवळण म्हणती गवळण म्हणती पुत्र सगळ्या गोकुळात आनंद आहे आणि मग हे बाळ वाढायला लागलो वाढता वाढता बाळ पहिल्यांदा काय करतो लहान बाळ काय करतं हळूहळू पलटी मारायला लागतं बरोबर का महिला मंडळ पलटी मारत आहे का नाही पलटी मारता मारता पुन्हा हळूहळू पोटाने सरकत काय लय गुडघ्याने सरकत येत काय आहे का नाही आणि काय रांगायला लागते माहितीये का आणि भगवान सुद्धा रांगायला लागले त्याचं सुंदर वर्णन आलेलं काही दिसलं की तोंडात टाकणार तसं भगवंत सुद्धा माती खायला लागले आता अनेक प्रसंग आहेत एकदम फास्ट सांगतो मी तुम्हाला आणि असे भगवंत वाढत होते मोठमोठे होत होते भगवंत वाढायला लागले जसजसो आणि तसो भगवंतानं एक संघटना स्थापन केली आपला कसा गाथा परिवार तसा भगवंताना बस मरपुडे कसले बी अरे दाईबा कितना अरे कितना अरे दाईबा कितना तगड़ावी कितना
अरे तुझा जन्म होतोय ये गीत अलदाय बा कितना पागलामी यही नसीब एकदा जोरदार टाळ्या वाजवा ना, आपले मृदुंगाचार्य इतकं सुंदर गातायचे. आणि असे बोबडे, अरे चल्ला पेट्या नाही, मी नाही येत बुवा. का? अरे मला कोणी खायला देत नाही, काही नाही. सगळे पेंद्या, सुदाम्या, बलराम सगळे असे गोळा केले. आणि भगवंताने पहिला प्रश्न, भगवंत म्हणजे बाळस मस्त पैकी माझ्यासारखं, माझं नाव बी श्रीकृष्णच आहे बरं का. म्हणूनच तुम्हाला अक्काल्याचं कीर्तन दिलंय. असं बाळस मस्त देवाला म्हणलं पेंद्या. पेंद्या बिचारा अपंग होता बरं का. लक्षात ठेवा, भगवंतानं कधी उच नीच बघितलं नाही. अपंग सकाळी म्हणला उच नीच नेणे काही भगवंत तुमची भक्ती बघून. अहो ते लंगड्या सुद्धा नाव आहे बरं का पेंद्याचं. लंगडा सुदामा किती गरीब होता. सुदामा बलराम तर भाऊच होता त्याचा. हे सगळे गोळा केले. सगळ्याला भगवंताने विचारलं, अरे तुम्ही एवढे मरकुडे कसं काय. मरकुडे कळतं ना, आमच्या इकडला शब्द आहे. ये इतके वाळले कसं काय तुम्ही, एवढं खराब कसं काय तब्येत आहे तुमची, कसं काय रे. आणि तुमच्या घरी तर गोपाळ म्हणवता तुम्ही. हा काय झालं, गोपाळ म्हणवता, गायी येतात सगळ्या, एवढ्या गायी तुम्ही मरकुडे कसं काय. ते म्हणजे सगळं खरे. आमचे मायबाप आम्हाला खायला देत नाहीत, बाजारात विकायला नेते. आणि म्हणजे कशासाठी नेते ते म्हणे, आमच्या इथे इंद्रदेव पाऊस पाडितो आणि त्या इंद्रदेवाला काय करावं लागतं, त्याला टॅक्स भरावा लागतो. ते म्हणजे बरं, इंद्राचं नंतर बघतो म्हणले मी. अगोदर जे तुम्हाला खायला देत नाहीत ना, त्यांना जरा रिंगणात घेऊ, पोत्यात बांधून हाणू. चला आता माझ्या बरोबर. ते म्हणजे कुठं यायचं देवा. अरे तुम्हाला पोटभर जर खायचं असेल तर माझ्या माग गपचीप या. आणि जात पात भेद गरीब श्रीमंत काही नाही, यायचं असेल तर गपचीप अख्ख्याने यायचं. मग बघा मी काय देतो अभंगाचं पहिलं. याला तरी यार लागे
भगवंतासाठी वाजवणं, गायकाने भगवंतासाठी गाणं, कीर्तनकारांनी सुद्धा नोटासाठी नाही, पोटासाठी नाही, त्या देवासाठी प्रत्येक गोष्ट करणं, यालाच म्हणायचं कीर्तन. विठ्ठला विठ्ठला. भगवंत म्हणतात यायचे ना बाबा हो, तुम्हाला मी पोटभर देतो, याल तरी या रे लागे. जर यायचं असेल ना, याल तरी यायचं जर असेल ना, या रे लागे तर या. पण एक एक नका येऊ, एक एक नका येऊ, लई मटे या माया करून. कुठं? गुवाहाटी. यायचं असेल तर एवढे गटूड करून या, मग सगळ्याला पोचून पाडतो मी खाली. याल तरी या रे लागे. आणि कसे या? आवघे या. आवघे म्हणजे सर्वजण. इथं नाही म्हणलं हा फक्त यादवांचे या, फक्त ब्राह्मणांचे या, फक्त मराठीचे या, फक्त माळ्यांचे या. आम्ही हे पुराणे तयार केले आपोआपले. अरे भगवंताचा विचार म्हणजे सर्व जातींना. भगवान श्रीकृष्ण म्हणजे कोण आहे माहितीये? समूळ मानव जातीला समान अधिकार देणारा माझा भगवंत आहे. तुकोबारायांनी पहिल्याच अभंगात सांगितले, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, येथे माझे हरी बुद्धीला हो, आणि कनल माईक पदार्थ तिथे माझे अर्थ नको देवा. अरे या भगवंताला काही नाही लागत, समानता आहे सगळे या माझ्या सोबत. मी तुम्हाला पोटभर देतो, आजपर्यंत जे मिळालं नाही असं श्रेष्ठ देतो. पुरे म्हणाल तो वरी. तुम्ही म्हणता बास देवा लय खाल्लं, अरे घी अजून घी. आपण नाही का दुसऱ्याचं लग्न असल्या उगाच आधी एक लाडू देव म्हणतात मी सुद्धा तुम्हाला असं देतो, तुम्ही पाच पाच म्हणून तर देतो. हा झाला वरवर चालतो. आध्यात्मिक अर्थ सांगू, भगवंत सर्व समाजाला सांगतात, तुम्हाला आतापर्यंत जे बंदिस्त ज्ञान होतं, जे जे बंदिस्त होतं, तुम्हाला संस्कृतीने जे बंद घातलेलं होतं, वेदू संपन्न असे काही परी कृपनो ऐसा आन नाही, जो लागला काही दिही वर्णाची. जो अधिकार तुम्हाला नाही तो अधिकार मी देतो. तो वेदार्थ सागरू जया निद्रिताचा घोरू, तो स्वयं सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादला. भगवंताना ही भगवद्गीता हे ज्ञान मी खुलं करतोय सगळ्यांना, असं वाटून टाकतोय. हा त्याचा खरा आध्यात्मिक अर्थ. इथं जात नाही, भेद नाही, ब्राह्मणांपासून वेश्येपर्यंत प्रत्येकाला या पोटभर हे ज्ञान घ्या, समानतेने वागा आणि खुश होऊन जा, असा याचा खरा आध्यात्मिक अर्थ आहे. विठ्ठल आणि मग भगवंताने त्या बारक्या सुरू केलं. काय सुरू केलं? चोऱ्या करायला. अरे बाबा सगळ्यांना या, लोणी खा, दही खा, इतकी एक एक भांगड सांगायला आपल्याला अर्धा तास लागेल. इतकं चरित्र गोड आहे की देवाने मग कोणाकोणाचं फोडलं, काय काय केलं मटकं, कोणाकोणाची दाढीची केसाची हे लावून दिली, जोड लावून दिली, सगळ्या या गोष्टी चरित्रामध्ये. आणि मग भगवंताच्या फोड्या करतायत, सगळ्या फोड्या त्या भगवंताच्या पाहिल्या. आणि त्या गवळणी यशोदेकडे यायला लागल्या, तक्रार करायला लागल्या, अगं तुझ्या कृष्णाला सांग ना काही, किती खोड्या करतोय ह्या, किती खोड्या, सगळं आम्हाला त्रास होतोय, आम्हाला दहीला दही ठेवलं नाही, मटक्याला मटकं ठेवलं नाही, अरे कुठून बी घुसतोय, काही कळायलाच मार्ग नाही, असा भगवंत करतोय, तुझा पोरगा करतोय यशोदे, काहीतरी ह्याचा बंदोबस्त लाव. समजून सांगितलं, उमजून सांगितलं, अगदी रट्टे देऊन सांगितलं, पण ते काही ऐकायला गेले. आता मग यशोदा म्हणली, बाबा रे तुम्हाला आता शिंग फुटलेत, शिंग. आता शिंग फुटल्यावर तुम्हाला काय करावं लागतं? शाळेत घालावं लागतं. म्हणजे आता लई घोड्या करावं. पहिली शाळा कोणती? शाळा आताची लगेच पहिलीच घालतो आपण. आता पहिली शाळा कोणती? तर जनावर सांभाळायचे, गुरं सांभाळायचे. ही शाळा आणि भगवंताची शाळा सुरू झाली. लक्षात घ्या.
अशा पद्धतीने देवाची शाळा सुरू झाली, लक्षात ठेवा. आणि देवाने त्यांना सांगितलं होतं, बाबा रे गोपाळांनो, एक सांगतो तुम्हाला, लय पोट भर देईन मी, ज्ञान देईन, खायला देईन, सगळं देईन, पण मधी वचवच करायची नाही. आपली लय सवय असते, पुढच्याच ऐकून घ्यायच्या आणि वर मच कोणी बोलायचं. तर पुढच्याच ऐकून घेतलं पाहिजे. देव म्हणले, बाबा रे तुम्हाला सगळं कल्याण करतो मी तुमचं, पण तुम्ही आज शांतता जरा, धीर धरा, हळूहळू चालायचं आणि माझं होईपर्यंत कुणी बोलायचं नाही. अभंगाचं तिसरं चरण. हळूहळू चला, हळूहळू चला, आपल्याला जायचंय आपली शाळा शिकायला. कोणती जनावर सांभाळायची आणि सगळे गोपाळ निघाले. त्यांचं नावच गोपाळ. गो म्हणजे गाय आणि पाळ म्हणजे पाळणी. आणि ते गोपाळ सगळे कुठे गेले, रानामध्ये सांभाळत. खेळ सुरू झाले आणि भगवंतावर संकट कमी नाही. भगवंत लहान असल्यापासून अनेक राक्षस, पुतना मावशी काय ती सुद्धा शोषून टाकली, तिच्यासहित मारली. अनेक ते बकासुरासारखा राक्षस आला, अजून ते बगळ्या एक आला राक्षस रूपी, सगळ्याला मारलं, निस्तनाबूत केलं. याचा आध्यात्मिक अर्थ आपल्या सुद्धा जीवनामध्ये खूप संकट आहेत. देवाच्या सुद्धा जीवनात संकट आहेत. संकट आहेत म्हणून त्याला घाबरायचं नाही, त्या संकटाला फाडून नष्ट करायचं, त्याला म्हणायचं मानवी जीवन. लक्षात ठेवा. विठ्ठल विठ्ठल. खेळ चालू, खेळ वेगवेगळे जनावर लावून द्यायचे, बाऱ्या लावून द्यायच्या, हाकलायचं, जा रे आता तुझी बारी आहे, जा रे आता तुझी बारी. आणि वेगवेगळे खेळ सगळे गोपाळ
आणि आबक दुबक म्हणजे कोणता विठी दांडू आबक म्हणजे काय एक दुबक म्हणजे काय आशी आशी मारायची तिबक म्हणजे आशी मारून आशी आशी विठी दांडू. आणि दुसरा तुम्हाला माहितीये क्रिकेटचा जनक इंग्लंड काय क्रिकेटचा जनक माझा भगवान श्रीकृष्ण हे लक्षात ठेवा. अरे हे चेंडू फळी ते खेळ आता बाबांनी प्रमाण दिलं ना आणि मग तो चेंडू कुठं गेला यशोदे तुझा ग काना बरेच असेल मित्र आपले सगळे सांगायला काय नाही तुमचं पोरग कुठून गेलं सगळं गोकुळ बघायला आलं रडून धाय गोकुळ आणि इकडे भगवंतानी तो काळिया सर्प होता ना त्याच्या डोसक्या फार धना धन आजून काय त्याला चक्काचूर करून टाकला. सगळे खुश झाले बघत येत काय मस्त चालू आहे. आणि मग सगळे गोपाळाने अनेक 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 चमत्कार केले भगवंतानी सगळं केलं. पण गोकुळ सगळे ते गोपाळ म्हणाले भगवंता खांदे भार कोटी भूक काय खेळावयाचे सुख आता आम्हाला भूक सहन होत नाही. अरे त्या ठिकाणी भगवंत म्हणले आणि तुकोबारांनी वर्णन केलं बाबा रे आता कशाने मी पोट नाही भरायचं इतकं अस्सल खायचं इतकं शेल्प खायचं मी देतोय तुम्हाला मी तुमचा पाठीराखा आहे मी तुमचा आहे ना बस. आता असं काही खायचं नाही. आता मी तुम्हाला इतका शेल्का माल देणार आहे. उगं घाटे म्हणजे काय माहितीये का हरभरे माहितीये का हरभऱ्याला मध्ये काय फुसके फुसके असत म्हणजे त्यात उगं बारीक हे असतो हरभरा असतो उगं फुसका. हे भगवंताने सांगितलं आता असं फुसतो हे ताक पीक असतं खायचं नाही मी तुम्हाला शेल्क खायला देणार आहे एकदम पोटभर खायचं. अभंगाचं शेवट तुका म्हणे सांगाचे तुका म्हणे
गायनाचे अंगी किती शक्ती अद्भुत हे अंगी, गायनाचे रंगी शक्ती अद्भुत हे अंगी. खरोखर खूप गोड आवाज आहे याचा आणि बाबाचा तर काही विषयच नाही. म्हणून भगवंताने सांगितलं आता खोलपट फुसक आणि हलकं काही खायचं नाही. तुम्ही माझे मी तुमचा आहे. आता शेलका माल उचलायचा आणि त्यांनी तिथला तर खाल्लाच. याचा आध्यात्मिक अर्थ काय? कुठल्याही आध्यात्मिक मार्गाच्या नादी लागायचं नाही. तुकोबरायचा अभंग आहे. सर्व माझ्या भगिनींची मातांची माफी मागून मी बोलतो. तुकोबरायचा अभंग आहे म्हणून बोलतो की तुमचा नवरा सक्षम असताना, तुकोबरायचा अभंग आहे बरं का, इतर पुरुषाकडे बघण्याची गरज नाही. तुमची बायको सुंदर असताना इतर स्त्रियाकडे बघण्याची तुम्हाला गरज नाही. तसं आमच्या भगवान श्रीकृष्णाचा, वारकरी संप्रदायाचा, भागवत धर्माचा इतका श्रेष्ठ विचार असताना फोलपट विचाराच्या नादी लागायची, मांत्रिक तांत्रिक यांच्या नादी लागायची. खरक महाराज कोणता मनोहर मामा, अम्मा, टम्मा, बापू, कापू यांच्या नादी लागायची गरज नाही. गरज नाही. हा त्याचा खरा खुरा. तुका म्हणे सांगा घाटे. अरे त्यांनी तुमचं जीवन उद्ध्वस्त करू नका. या शुद्ध सात्विक आणि मस्त सुंदर या मार्गाने या. तुमचं पोट, कोणतं पोट? आध्यात्मिक जी गरज आहे ते पोट मी अस्सल गोष्टींनी भरतो. बाकीच्या नादी लागू नका. हा त्याचा खरा
कृपार्थ विठ्ठल मग सगळे गोपाळ म्हणले भगवंताला भूक लागली चल म्हणले काय टेन्शन घ्यायचं नाही आता आपण काय करू चला पेट्या काय आणलं आण तुझी भाकर चटणी कोणी कोणी काय आणलं सगळ्यांनी एकत्र केलं आणि त्याचा काय बनविला गोपाळ काला गोपाळ काला काय गोपाळ काला केला की हा काला या देवादिकांना जे वैकुंठात आहेत स्वर्गात आहेत अमर आहेत त्यांना सुद्धा मिळत नाही आणि माहितीये तो काला खाण्यासाठी ही वरची ज्यांना आपण महान देव व देव म्हणतो ना अरे हे गोपाळ ज्यावेळेस काला खाल्ला हात धुवायला गेले भगवंतानी बघितलं मासे बनवणारे खाया देव म्हणले हा आपो आपल्या ढोंगणाला पुसायचं बाबा हो त्यांना नाही द्यायचं अजिबात नाही वाकडं दाखवा त्यांना हात पुसून नाही द्यायचं त्यांना मासे बनून आले ते पण त्यांना काला नाही कारण वैकुंठात हे सुख नाही एकत्र यायचं सगळ्यांनी गरीब श्रीमंती आपलं सगळं काय सगळं विसरून एक यायचं सगळ्यांचं जे असेल ते एकत्र करून खायचा आनंद फक्त इथं आहे कुठे इथं उपजून या पोथी येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी ठोवायचे नाही कवळ काही काळाचे एकमेका देवमुखी सुखे घालू हुंबरी तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम आणि मग या इतक्या सुंदर काल्यावर त्यांनी ताव मारला आणि काल्याचा महाप्रसाद या सर्व गोपाळांनी एकदम आनंदाने साजरा केला आणि तिथंच एका खेळाचा जन्म झाला आज आपल्या मुंबईची महाराष्ट्राची ओळख बनणारा खेळ म्हणजे दहीहंडी आणि मग सगळे गोपाळ असे एकत्र आले दहीहंडी मधला तो काला खाण्यासाठी आणि ते दहीहंडी फोडायला लागले आपण सुद्धा आता दहीहंडी फोडूया तोपर्यंत आपण भजन म्हणूया विठोबा दहीहंडी ते फोडले आपण सुद्धा आता फोडूया दहीहंडी हरिला कृष्ण मनी
या पद्धतीने भगवंतानं काला सगळ्याला खाऊ घातला, पोटभर खाऊ घातला. म्हणून भगवंताने म्हणलं तुम्ही या, माझ्या मागे या, अवघे या, तुम्हाला पोटभर खायला देतो, बास मनोस्तर देतो. माझं बोलणं होईपर्यंत, माझा प्लॅन रेडी होईपर्यंत बोलू नका, मध्ये मचमच करू नका, तुम्हाला पोटभर खायला देतो. आणि बाबा हो, कशाने की तुमचे पोट भरू नका. अशा पद्धतीचा हा अभंग या ठिकाणी काला या शब्दाचा दुसरा अर्थ समारोप सुद्धा होतो. आणि आज या कीर्तन प्रशिक्षणाचा आपला खऱ्या अर्थाने समारोप तसा उद्या, पण आज सप्ताहाचा समारोप आहे. माझ्या बुद्धीला यापेक्षाही वेगळा अर्थ त्याचा होऊ शकतो. माझ्या बुद्धीला जसा वाटला, माझ्या मार्गदर्शकाने जसं मला शिकवलं त्या पद्धतीने मी अर्थ सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. तुम्ही पण प्रशिक्षण होऊन गेल्यानंतर आता काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा हरिपाठ पाठ करायचा. सगळ्या पुरुषांनी जे आहेत धोतर, नेहरू, आपले पांढरे कपडे वार करायचे, हे घालायला शिकायचं. मस्तपैकी बुका गंध लावायचं, आपलं शिकायचं. जिथं संधी मिळेल त्या ठिकाणी निश्चित पद्धतीने आपण प्रवचन असेल, कीर्तन असेल, 5 मिनिटं बोला, अभंगावर बोला, या पद्धतीने काम करावं. ज्ञानेश्वरी, सर्व संतांच्या गाथा, खास करून तुकोबांची गाथा, याचं पारायण करा, अध्ययन करा, अभ्यास करा. सगळ्यांविषयी प्रेम बाळगा, हा भगवंताचा संदेश आहे. काला म्हणजे काय, सगळ्यांनी जात पात धर्म विसरून माणसाला माणूस म्हणा आणि सुखाने जगा. एकदम थोड्या दिवसाचे प्रवासी, जीवनात अहंकार बाळगू नका. कोणी मोठं नाही या जगामध्ये, कोणीच नाही. तुम्हाला म्हणते कधी आता सांगत नाही, सेवा भगवान श्रीकृष्णाच्या जगद्गुरु तुकोबारायांच्या तुम्हा सर्व संत चरणांच्या वर मी ठेवतो. आणि काही चुकला असेल, बोलिले लेपुरे वेडी वाकुडी उत्तरे, क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, बाळक बोले बोबडे तरी ते जननीय आवडे. मी लहान लेकरू आहे, बोबड चुकीचं बोललो.
मला नक्कीच क्षमा करा एवढंच या ठिकाणी बोलतो आणि झालेली सेवा तुम्हा सर्वांच्या चरणी जगद्गुरूंच्या चरणी पांडुरंगाच्या चरणी समर्पित करतो दत्त महाराजांच्या चरणी समर्पित करून सेवेला या ठिकाणी पूर्णविराम ज्ञानेश्वर